नमस्कार मित्रांनो, नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लीलाची आता चांगलीच घुसमट झालेली असते. तिला जमिनीवर पाय ठेवायचा नसतो, बेड रेस्ट कम्प्लिटली घ्यायचा असतो कारण एजंटनी तिला तशी शिक्षा केलेली असते आणि तिची फार चिडचिड चालू असते. ती विश्वदादाला म्हणत असते की विश्वदादा मला जाऊ दे ना, खाली श्वेता आणि यश यांच्या साखरपुड्याची तयारी सुरू असेल आणि मी हे होऊ देणार नाही. माझ्यासमोर असं कसं होऊ शकतं, मला खरंच जाऊ दे. त्यावर विश्वरूप म्हणतो नाही मला एजे सरांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे, तुम्हाला जमिनीवर पाय ठेवता येणार नाही. तुम्हाला माहिती ना त्यांनी शिक्षा केली तुम्हाला. आता लीला काहीच करू शकत नसेल. ती आता यशला फोन लावते पण यश तिचा फोन काही रिसीव्ह करत नसतो. इकडे दुर्गा खूप अपसेट असते. तेवढ्यात तिथे लक्ष्मी आणि सरस्वती येतात आणि तिला साड्या दाखवत असतात आणि म्हणत असतात कुठली साडी नेसायची वहिनी, पण ही दुसऱ्याच विचारांमध्ये हरवलेली असते. तेवढ्यात सरस्वती म्हणते काय झालं वहिनी, तुम्ही अशा गप्प का आहात. तेव्हा आता दुर्गा म्हणते की मला टेन्शन आलंय. सरस्वती म्हणते दुर्गा जहागीरदाराला टेन्शन आलंय. त्यावर दुर्गा म्हणते हो गो, मला आता लीलाचा काही भरोसा वाटत नाही. ती आगाऊ आणि धांदरट लीला आहे ना, ती काहीही करू शकते आणि म्हणूनच मला टेन्शन आलंय. त्यावर आता लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात की वहिनी एजंटनी ठरवलाय ना हा साखरपुडा म्हणजे होणारच, ती आता काही नाही करू शकणार. तुम्ही विसरलात का, तिला ना एजंटनी शिक्षा केली. त्यावर दुर्गा म्हणते हो ग, पण तरीही त्या दोघी आता तिला समजवतात आणि म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, हा साखरपुडा अगदी छान पद्धतीने पार पडणार आहे. सरस्वती आता दुर्गाला हसवण्याचा प्रयत्न करते आणि दुर्गा सुद्धा त्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये आता सामील झालेली असते आणि म्हणत असते की माझ्या भावाचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आजचा आणि मी हा दिवस स्पॉइल होऊ देणार नाहीये आणि ती सुद्धा तयारीला लागते. इकडे आता लक्ष्मी आणि सरस्वती लीलाला हिरावण्यासाठी तिच्या रूममध्ये येत असतात. डेकोरेशनसाठी कुठलं कॉम्बिनेशन चूज करायचं हे तिला त्यांना विचारायचं असतं. मुळात तिला त्रास द्यायचा असतो आणि म्हणून ते आलेले असतात. विश्वरूप त्यांना काही आतमध्ये जाऊ देत नाही. तेव्हा त्या म्हणतात की तू नोकरच नाही या घराचा, मग आमचा अपमान करतोय. त्यावर विश्वा म्हणतो नाही, मी नोकर तर आहेच पण मी लीलाताईंचा भाऊ सुद्धा आहे आणि त्यामुळे तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही. त्यांचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. लक्ष्मी म्हणते तुझं ते कर्तव्य राहू दे बाजूला, पण त्या आमच्या सासूबाई आहेत की नाही, मग त्यांना आम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतील तर विचारावं लागेल ना, म्हणून आम्हाला आज जायचंय, त्यांना मान मिळवून द्यायचा आहे. त्यावर विश्वा म्हणतो असं आहे का, ठीक आहे जा मग. आणि त्या दोघी जणी आतमध्ये जातात. ते आता लीलाला विचारत असतात की डेकोरेशनसाठी आम्ही कुठलं कॉम्बिनेशन वापरायचं ते, आणि लीला गप्प असते, ती काहीच बोलत नाही. शेवटी ती सांगते आणि मग आता लक्ष्मी म्हणते की वा लीला, ही तुमची चॉईस तर श्वेतासारखी आहे एकदम, तुमच्या दोघींचं खूप पटणार आहे या घरात आल्यानंतर. मला तर असं वाटतंय श्वेताच्या आयुष्यातला हा बेस्ट दिवस असणार आहे आणि तुम्हा दोघींची चॉईस विचार किती मिळतात नाही. आणि असं बोलून त्या लीलाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना माहिती आहे असं बोलल्यानंतर लीलाला त्रास होणं हे साहजिक आहे आणि तिथून त्या निघून जातात. एजे आता लीलासाठी जेवण घेऊन आलेला असतो तिच्या रूममध्ये. लीला म्हणते एजे तुम्ही जेवण आणलं तुमच्यासाठी. त्यावर एजे म्हणतो हो घे, जेवण घे आणि जेवण केल्यानंतर गोळ्या वगैरे घे आणि शांतपणे झोपून घे. लीला म्हणते काय. एजे आता तिला जेवण देतात आणि ती बघते तर त्यामध्ये वरण भात असतो. लीला म्हणते काय, हे फक्त वरण भात आहे. त्यावर एजे म्हणतो हो आईने दिलाय, तुला स्पायसी जेवण अलाउड नाहीये, तुझा ऍक्सिडेंट झालाय तुला माहिती नाहीये का. त्यावर लीला म्हणते की काय, हे माझा छोटासा ऍक्सिडेंट झालाय फक्त, बाकी काही नाही झालंय मला. त्यावर एजे म्हणतो फक्त ऍक्सिडेंट झालाय का तुझा, हो का. त्यावर लीला म्हणते एजे हे काय, मला वरण भात कालवून आवडतो, असा नाही आवडत. आणि मग आता एजे येतो आणि तिला वरण भात कालवून देत असतो, तेही चमच्याने. त्यावर लीला म्हणते हे काय एजे, तुम्ही आता मास्टर शेफ नाही आहात, तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही असतात शेफ, इथे घरी नाही. मला हाताने वरण भात कालवून दिलेला आवडतो. त्यावर आता एजे हाताने वरण भात कालवत असतो आणि लीलाकडे देतो. लीला म्हणते एजे हे काय, आता सगळं काय मीच करू का, इथे मी एवढी आजारी आहे, माझा हात सुद्धा दुखतोय, मला जेवण सुद्धा जेवता येणार नाहीये. माझे बाबा असते ना छान, त्यांनी त्यांच्या हाताने मला वरण भात भरवला असता, मग मला छान झोप लागली असती. आता एजे स्वतःच्या हाताने लीलाला वरण भात भरवतो आणि लीला सुद्धा खूप खुश झालेली असते. लीला आनंदाने तो वरण भात खात असते. एजेंच्या हाताने तिला वरण भात खायला खूपच मजा येत असते. आता लीला सुद्धा एजेंना वरण भात ऑफर करते. एजे म्हणतात हे काय, तुझा हात तर दुखतोय ना. लीला म्हणते हो, पण माझा हात तेव्हाच दुखतोय जेव्हा मी स्वतः जेवेन माझ्या हाताने, तुम्हाला भरवताना माझा हात नाही दुखणार. आणि लीला सुद्धा आता एजेंना वरण भात भरवत असते आणि म्हणत असते प्लीज एजे घ्या ना, मला माहिती तुमचं सुद्धा जेवण झालेलं नसणार आहे अजून. आणि आता एजे सुद्धा लीलाच्या हाताने वरण भात खातो. दोघे जण एकमेकांना वरण भात भरवत असतात आणि तो खूप गोल क्षण असा दाखवलेला आहे. आणि मग ते सगळं झाल्यानंतर एजे आता ते
ताट वगैरे घेऊन जात असतात आणि जाताना ते लीलाला पाणी वगैरे देतात. लीला त्यांना थँक्यू म्हणते. एजे जात असतो आणि लीला म्हणते, एजे तुम्ही मला दिलेली शिक्षा कॅन्सल करा ना प्लीज. मी इथून कुठेही जाणार नाही, आराम करेल, प्रॉमिस. त्यावर एजे म्हणतो, हे बघ तुझं जेवण झालंय ना, आता गोळ्या घे आणि शांतपणे झोप. तुला कुठेही जाण्याची गरज नाही, शिक्षा कॅन्सल होणार नाहीये. लीला खूप विनवणा करते पण एजे काही ऐकत नाही आणि तो निघून जातो. आता इकडे लीला विचार करत असते की मी अशी रूममध्ये अडकून बसले तर तिकडे यश आणि श्वेताचा साखरपुडा कॅन्सल तरी कसा होणार. आता सकाळ झालेली असते. एजी रेडी वगैरे होऊन लीलाकडे बघत असतो. ती झोपलेलीच असते आणि तिला उठवू का असा तो विचार करत असतो. पण तेवढ्यात त्याला फोन येतो आणि रेवती शुद्धीवर आली असा तो फोन असतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये येतोच आहे. त्याला लीलाला सांगावं असं वाटतं पण तो विचार करतो की नाही, ही तिकडे जाण्याचा हट्ट करेल आणि म्हणून तो काहीच बोलत नाही. तिच्या तोंडावरती आता ऊन येत असतं आणि त्यामुळे तिला जाग येत असते. तेवढ्यात आता एजे त्या उन्हाच्या आणि तिच्यामध्ये एक फ्लॉवर पॉट असतो. तो तिकडे बाजूला सरकवतो आणि तिच्या चेहऱ्यावर जे ऊन येत असतं तिथे आता सावली आलेली असते आणि लीलाला चांगली झोप लागलेली असते. एजे तिची खूप काळजी घेताना दिसत असतो. एवढं सगळं होऊन सुद्धा तो लीलाची खूप काळजी घेत असतो. तिच्यामध्ये धांदरटपणा असतो, ती वेंधळी असते, ती नको त्या चुका करत असते पण तरी सुद्धा एजे एक माणूस म्हणून तिची खूप काळजी घेत असतो. एजे आता तिथून निघून जातो. वरती विश्वरूप येत असतो आणि त्याचा सगळा गोंधळ चाललेला असतो की आजीने त्याला काय करायला सांगितलंय याविषयी. एजे म्हणतो, हे बघ विश्वा, मी जे सांगतोय ना तो निरोप आता आईला दे. मी हॉस्पिटलमध्ये चाललोय आणि संध्याकाळी यायला मला उशीर होईल एवढं आईला सांग. आणि तो निघून जातो. इकडे विश्वरूप लीलाच्या खोलीमध्ये येत असतो. लीलाला एकदम जाग आलेली असते आणि तिला वाटत असतं की यश आणि श्वेताचा साखरपुडा मोडलाच पाहिजे, हे होता कामा नये आणि ती खाली पाय ठेवायला जाते. तेवढ्यात विश्वरूप तिथे येतो आणि तो तिला म्हणतो की नाही लीला मॅडम, तुम्ही खाली पाय नाही ठेवू शकत, तुम्हाला माहिती ना काय शिक्षा झाली ते. लीला त्याला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते पण तो ऐकतच नसतो. लीला विचार करते आता काय करू म्हणजे इथून माझी सुटका होईल. इकडे यश रेवतीच्या आठवणींमध्ये हरवलेला असतो. तिचा स्कार्फ त्याच्याकडे असतो आणि त्याच्याबरोबर तो बोलत असतो आणि म्हणत असतो, रेवती तुझी ही शेवटची आठवण आहे ग माझ्याकडे. हा स्कार्फ पाहिला ना मला तुझी कायम आठवण येत राहील आणि तुझ्यासोबत घालवलेले क्षण सुद्धा आठवतील. मी तुला कधीच नाही विसरू शकणार आहे आणि तुला माझ्यामुळे किती त्रास झाला हे सुद्धा मला आठवत राहील. ताईला असं वाटतं की आपण आपल्या सगळ्या आठवणी विसरून पुढे जायला हवं, मी श्वेताबरोबर लग्न करायला हवं. पण तू माझ्या मनात असताना मी दुसऱ्या कोणाचा विचार तरी कसा करू शकतो ना. पण आपण दोघांनी एकमेकांना विसरायलाच हवं कारण आता तसंच वाटतंय मला. आपण त्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. मला जमलं तर माफ कर रेवती. आणि तो खूप रडत असतो. इकडे दुर्गा देवाला नमस्कार करत असते आणि म्हणत असते की आज माझ्या यशचा साखरपुडा आहे, खूप मोठा दिवस आहे त्याच्यासाठी. आईबाबांनी यशची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तेव्हापासून त्याच्यासाठी सगळे निर्णय मीच घेते. मला माहिती नाही श्वेता त्याच्यासाठी योग्य आहे की नाही, पण ते रेवतीसारखी मुलगी ती त्याच्या आयुष्यात यायला नको. ती आणि तिची बहीण लीला दोघं मिळून माझ्या भावाला फसवत आहे आणि म्हणूनच रेवती काहीही करून त्याच्या आयुष्यात यायला नको. तिला माझ्या भावापासून आणि आमच्या घरापासून दूर ठेव. माझी एवढीच प्रार्थना आहे. माझ्या भावाचा आणि श्वेताचा संसार सुखाचा होऊ दे, अशी ते देवाकडे प्रार्थना करत असते. लीला आता विश्वरूपला म्हणत असते की विश्वा दादा, खरंच खूप गरजेचं आहे माझं जाणं, मला जाऊ दे ना. विश्वरूप म्हणत असतो, नाही लीलाताई, तू माझी बहीण जरी असली ना तरी एजे सरांचा लॉयल पिया आहे मी आणि जमिनीवर सुद्धा पाय ठेवायचा नाहीये तू. तेवढ्यात लीलाला आता एक युक्ती सुचते. ते विश्वा दादा, एजेंच्या स्टडी रूम मध्ये ना व्हीलचेअर आहे, ती घेऊन येतोस का प्लीज. विश्वरूप म्हणतो, का, कशासाठी पण. ती म्हणते, हे बघ जाऊ दे ना ते सगळं, प्लीज तू घेऊन ये ना, मला हवी आत्ताच्या आत्ता. आणि विश्वरूप ती आणण्यासाठी निघून जातो. आता बहुतेक लीला आता चेअरवर बसून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करणार असेल तर मग बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आता काय घडते ते. अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.